नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज आहे आणि या 3 दिवसांमध्ये हाडं गोठवणारी थंडी पडणार असल्याचं कळतंय। हवामान विभागानं त्या संदर्भातला अंदाज वर्तवलाय। ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढलेला आहे। तापमान तब्बल 9 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवलं गेलंय आणि सकाळी सुद्धा प्रचंड गारठा जाणवू लागलाय। नाशिकमध्ये पारा 10 अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये 9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली आहे। नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे। सुदर्शन, थंडीचा कडाका येत्या काही दिवसांमध्ये आणखी वाढेल। आता सुद्धा तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलेलं आहे। काय सध्याची तिथली परिस्थिती आहे? काय हवामान विभागाने इशारा दिलाय? हो, अगदी खरं आहे। नाशिकला आजपासून 3 दिवसांचा थंडीचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हाडे गोठवणारी खरं तर थंडी पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। ईशान्येकडनं जे वारे वाहत आहे त्यामुळे राज्यामध्ये थंडीची लाट परतलेली आहे। नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। नाशिकचा विचार केला तर नाशिकचं तापमान गेल्या 2 ते 3 दिवसांपासून 10 अंश सेल्सिअस आणि निफाड ग्रामीण भागामध्ये 9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान आहे। आज देखील 9 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान हे खाली घसरलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानामध्ये सातत्याने घट आपल्याला गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळते। गेल्या 7 दिवसांचा विचार केला तर 7 अंश सेल्सिअसने हे तापमान खाली घसरलेलं आहे। काही दिवसांपूर्वी धुळे हे राज्यातील सर्वाधिक थंड शहर होते, त्यानंतर आता नाशिक व नाशिकचा ग्रामीण भागात थंडीची लाट पसरली आहे आणि येत्या काही दिवसात आणखीही थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। धन्यवाद सुदर्शन, आपण दिलेल्या या सविस्तर थंडीच्या अपडेटसाठी।